बाबा कुठून आलेत? हा आळंदीहून. आता जिल्हा कोणता आहे? हवेली तालुक्यातून. इथूनच आले आता काय पंढरपूरला का? पायी किती वर्ष आहे तुमचं? किती चौथं? जय जय रामकृष्ण मंडळी. बघा शेवटी पांडुरंगांनी त्याच्या वारकऱ्याचं त्याच्या भक्ताचं ऐकलंय आणि पाऊस पण थांबलाय. इंद्रायणीने पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला रस्ता करून दिलाय. थोडा दिवस का होईना पाऊस थांबलाय. इंद्रायणी पण तिचं रौद्र रूप थोडं कमी केलंय आणि जो त्यांचा भक्त आहे, जे भक्तांनी त्यांची जी आस लावली होती की पांडुरंगा इकडे ये आणि आम्हाला पलीकडे घेऊन जा, तर ती आस ऐकलेली आहे. आणि आता सकाळी 9:30 वाजता माऊलींच्या पालखीने पुण्याकडे प्रस्थान केले. त्याचबरोबर देहूमधून पण संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पुण्याकडे झालेले. तर दोन्ही पालख्यांचा आज संध्याकाळी मुक्काम आहे आणि उद्या दिवसभर पालखी पुण्यात राहणार आहे. उद्या 10 तारीख आहे आणि उद्याची गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर आता सांगून टाकतो. उद्या माझा वाढदिवस आहे, बर्थडे. आणि म्हणजे बघा ना किती मोठा योगायोग आहे. दोन्ही पालख्यांचा मुक्काम माझ्या बर्थडेच्या दिवशीच येतोय आणि आपला नाईट ऑफ पण त्या दिवशी. म्हणजे हे घडून आणले देवानी, पांडुरंगाने घडून आणले. आता मी उद्या दर्शनाला जाणार आहे. मी आता चाललोय पालखी. मला आहे ना ते आपलं ही पालखी कुठून जाते माहिती का? FC रोडवरून अलका टॉकीज चौकातून पुढे सगळ्या पेठेतून क्रॉस करून दगडूशेठच्या समोरून जाते. तर तो अनुभवायचा आहे मला, तो क्षण अनुभवायचा आहे. कारण बाप्पाचं आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं जी भेट आहे ती मला माझ्या डोळ्यांनी बघायची आणि माझ्या जीवनात एक साठवून ठेवायची थोडक्यात. तर चला आता रेडी झालोय जायला आणि माझी सेकंड नाईट पण आहे. मला परत रिटर्न यायची. माझी भेट होती का नाही तुकाराम महाराजांच्या पालखींची माहित नाही, किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची, कोणत्या तरी एका पालखीचे माझं दर्शन झालं पाहिजे. तर ह्या उद्देशातून मी चाललोय. चला जाऊया आता. मित्रांनो, मी मनपा स्टेशनला उतरलो होतो आणि दगडूशेठ जाणारच. तर खाली ना त्या ब्रिजवर एवढी गर्दी होती भयानक की पुढे जाताच येत नव्हतं. आणि मी एका जाणकाराला विचारलं की किती वेळ लागेल तरी पालखी तिथे यायला. तुम्हाला 8:30-9च्या नंतरच पालखी चालू होणार आहे. तर एवढी म्हणजे भयानक गर्दी आहे ना, मी नाही सांगू शकत. त्याच्यामुळे मी आता आहे ना जिथं मेन पालखी येणार आहे ना लवकरात लवकर FC रोडला येते. तर आता तिकडे चाललोय. आता आहे मेट्रो स्टेशनला. चला जाऊया. तर मित्रांनो, आता मी ना FC रोडवर आलेलो आहे आणि अक्षरशः विठ्ठलमय वातावरण झालंय सगळं. जे तुम्ही गर्दी बघू शकता माझ्या माग समोर. इकडे आपला पुढचा गुडलक चौक आहे आणि जस्ट आता चाललोय मी तिकडे. तिथून जायचं मन नाही करत आहे माझं, माहिती का? तोपर्यंत दिंडी येत नाही ना, तोपर्यंत आपल्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची आणि जगद्गुरु तुकोबारायांची पालखी येत नाही ना, तोपर्यंत मला जाऊ नाही वाटत आहे. मस्त पुढे ना हे करतात डान्स वगैरे. तर आता आपण पुढे चाललोय. तर चला जाऊया. अक्षरशः माझं स्टोरेज भरते माहिती का व्हिडिओनी. एवढं मला व्हिडिओ काढू वाटते ते. मला फुगडी खेळायची. मग मला फुगडी खेळायला एवढी आवडते ना, तुम्हाला काय सांगू. चला हेची येळ देवा नका नका मागे घेऊ. तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा. मित्रांनो, आता आपण ना एफसीच्या मेन गेटला आलोय आणि समोर तुम्ही बघू शकता की मुक्ताईची पालखी आलेली आहे आता सध्या. त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवतो.
आणि सगळं कसं भक्तिमय वातावरण झालंय. तुम्हाला टाळांचा नाद ऐकू येत असेल. आणि आपले पताके घेऊन वारकरी बांधव पुढं पुढं हळूहळू सरकत आहे. जय जय राम कृष्ण हरी. कौतुक केलं काय नाही बरं का, माझा मित्र फक्त माझं कौतुक करतो. अगं मग झालं तरी काय आता काय सांगू, माझा विठ्ठल हरवलाय, माझी रखुमाई हरवली आहे. देव आणि देव कसा हरवल देव कसा हरवल देव कसा हरवल अहो अहो देव जय. मित्रांनो, अक्षरशः 6:30 झालेत आणि अजून सुद्धा कोणाचीच पालखी म्हणजे ज्ञानेश्वरांची पण नाही आणि तुकोबरायांची पण पालखी नाही FC रोडवर अजून प्रस्थान सुद्धा झालं नाही. ठीक आहे, तर मग आता आपली तर नाईट ड्युटी आहे, त्याच्यामुळं मी थोडे काही जे क्षण अनुभवायचे होते ते अनुभवून आता आहे ना चाललोय आपल्या ड्युटीला, म्हणजे हॉस्पिटल चाललोय. तर जाता जाता काय भेटलं तर ते पण आपण क्षण थोडे कॅमेऱ्यात कैद करून घेऊ. आणि रामकृष्ण हरी. माऊली, आपल्याला आज जमलं नाही दर्शन घ्यायला, उद्या मी नक्की येणार. ठीक आहे, उद्या आपला बर्थडे तुम्हाला माहिती. तर डायरेक्ट जे पालखी चौक आहे तिकडं आपण आता उद्या भेटू डायरेक्ट, नाही का. दर्शन तर काही करून करायचं, कारण एवढ्या जवळ येऊन जर दर्शन नाही केलं म्हणजे काय अर्थ काय आहे या जीवनाला, अर्थ काय आहे. मित्रांनो, पावसाचं सुद्धा वातावरण झालंय आणि एक एक वारकरी हळूहळू आपल्या पुढं जिथं त्यांचं काही स्थान ठरलंय तिकडे चाललेलं आहे. आणि बघू शकतो माग पलीकडे FC रोडला पण पूर्ण गर्दी आहे, इकडे JM रोडला पण पूर्ण गर्दी आहे. सगळे आपले वारकरी संप्रदाय जे दिंडी आहे त्या क्रमांकानुसार दिंडी पुढे सरकतीये. तर आता आपण पण चाललोय. बाबा कुठून आलेत? हा, आळंदीहून. आता जिल्हा कोणता आहे? हवेली तालुक्यातून. इथूनच आले. आता काय पंढरपूरला का? पायी. किती वर्ष आहे तुमचं? किती, चौथं? कसा असतो अनुभव पुढं पुढं जसं जशी दिंडी सरकन तशी चांगला असतो का? जागा लागतं काय? मग कीर्तन वगैरे करत असा ना तुम्ही? हा, पहाटे 4 पासून चालू होतं का? चला मग, रामकृष्ण हरी. मित्रांनो, अक्षरशः आहे ना मेट्रो स्टेशन पण सगळे ना एवढे कचाकच फुल भरलेले आहे ना, म्हणजे जे रोजचे रुटीनची पण जे आपले ऑफिसला वगैरे जाणारे लोक आहे, त्यानंतर जे आता वारकरी पण आलेले आणि जे आपले जे बाहेरून हे दिंडी आपले जे FC रोडवरून वगैरे जातील ते बघायला सुद्धा आलेले भरपूर सारे लोक आहे ना आता गर्दी करतात आहे, कारण भरपूर सारी गर्दी होतीये. 6-6 मिनिटाला तरी मेट्रोने ना मेट्रो चालू ठेवल्यात आहे. तर चला मग जाऊया. आणि वातावरण पण तुम्ही बघू शकता समोर किती भारी झाले, म्हणजे नाही का आज दिंडी येणार आहे तर असं वाटतं की हलका हलका पाऊस सुद्धा येऊ शकतो. तर मित्रांनो, आपलं आता रूमवर आगमन झाले. आगमनच म्हणतोय, रूमवर एंट्री झाली आपली. चला आता आवरूया. 6:30-6:45 झालेत. सेकंड नाईट ड्युटीला जायचंय. म्हणजे माझ्यात किती बारीक किडा आहे बघा ना अंगात. मी झोपलं पाहिजे ना, नाईट कशी जाईल काय माहिती आहे का, पण नाही, जायचंय म्हणजे जायचेच दर्शनाला. माऊलींच्या, तुकोबरायांच्या, आपल्या वारकऱ्यांच्या,
पण आपलं दर्शन काही झालं नाही, कारण मला माहिती आहे दिंडी नेहमीप्रमाणे ना खूप लेट होतो, कारण ट्रॅफिक वगैरे सगळं सगळं बघून सिच्युएशन बघायची असते, त्यानुसार मग दिंडी पुढे पुढे सरकत असते. तर मला तर वाटतं की FC रोडवरच 8:30-9 वाजतील. दगडूशेठ पर्यंत जायला त्याला 10-10:30 होतील असं तिथले माणसं बोलत होते. त्याच्यामुळे म्हटलं आपला काढता पाय घ्यावा, कारण पुढं आपल्याला ड्युटीला पण यायचं होतं. तर चला, काही विषय नाहीये. आपण आज नाही, आपल्याला आत्ता नाही दर्शन झालं तर उद्याचा दिवस आहेच. उद्या आपला नाईट ऑफ आहे, आपल्या हक्काचा नाईट ऑफ आहे, सुट्टी आहे आपल्याला. तर आणि उद्या आपला वाढदिवस पण आहे. तर बाहेरून का ना दर्शन घ्यायचंय बाबा. मला माहिती आहे खूप गर्दी असते तिकडे. आम्ही दरवर्षी जातो, कॉलेज टायमिंगला पण जायचो, पण तेव्हा व्हिडिओ नव्हतं बनवत, त्यामुळं पुढं असं दिसत नव्हतं. तर चला, यावर्षी व्हिडिओत पण येणार आणि आपण पण दर्शन घेणार. खूप लांब रांग असते त्याची, तुम्हाला दाखवतो ना उद्या. आणि जवळपास 2-3 किलोमीटर पर्यंत रांग असते आणि कंटिन्यू असते. सकाळी आत्ता पालखी जर गेली ना 10ला तिथं, तर तेव्हापासून चालू होती तर दुसऱ्या दिवशीचा अख्खा दिवस, आणि परवा दिवशीच्या सकाळी 6ला, पहाटे 5ला पालखी तिथून हलती आपल्या इकडे जायला, सासवडला जायला, सासवडच्या घाटाकडे. तर तोपर्यंत गर्दी असते तेवढीच. चला आवरूया. तर चला मित्रांनो, रेडी झालोय ड्युटीला जायला. जेवण वगैरे करू आणि जाऊया सेकंड नाईटला. बघूया कशी जाते. बाय.